हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा सोबत या, सर्व स्वप्न पूर्ण होतील। नंदुरबार मधील सभेत मोदींची शरद पवारांसह ठाकरेंना एनडीएमध्ये येण्याची ऑफर। मोदींना सत्तेतून बाहेर जाण्याची भीती, मोदींनी पवार आणि ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया। काँग्रेस म्हणते मोदी तेरी कब्र खुदेगी, तर नकली शिवसेनेकडून मला जमिनीत गाडण्याची भाषा। नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल। बॉम्बस्फोट हल्ल्यामधील आरोपीला घेऊन नकली शिवसेनेचा प्रचार सुरू, पापी लोकांना घेऊन त्यांना प्रचार करावा लागतोय, मोदींचा हल्लाबोल। नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचं मन बनवतंय। बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत, मोदींची टीका। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये 11 वर्षांनी निकाल, सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा। दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये तिघे निर्दोष, सबळ पुराव्यात अभावी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे निर्दोष। दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये निर्दोष ठरलेल्या तिघांविरोधात हायकोर्टात जाणार, मूळ सूत्रधाराला सुद्धा अटक व्हावी, हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांच्यावरील मोदींचा विधान दळभद्री, ठाकरेंना नकली संतान म्हणणारेच औरंगजेबाची संतान, संजय राऊतांचा हल्लाबोल। मोदींकडून नेहमीच बाळासाहेब ठाकरेंचा आदर, मात्र उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलाय, त्यांना तातडीनं मानसोपचार तज्ज्ञांची गरज, फडणवीसांची टीका। नरेंद्र मोदींची टीका अयोग्य, ग्रामपंचायतीला प्रचार होतो तसा प्रचार सुरू, मोदींच्या ठाकरेंवरील टीकेनंतर बच्चू कडूंचं वक्तव्य। बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब जिवंत असताना त्यांचे उद्धव ठाकरे यांनी हाल केले, त्यामुळे विनाकारण मगरीचे अश्रू ढाळू नका, नितेश राणे यांची टीका। अनिल देशमुखांचे आरोप कपोलकल्पित, वेळ आल्यावर सर्व सत्य बाहेर काढणार, फडणवीसांचा देशमुखांना इशारा। आरोप करण्याचा विरोधकांचा स्तर ढासळला, आम्ही कामातून उत्तर देणार, प्रियांका चतुर्वेदींच्या टीकेनंतर शिंदेंचं प्रत्युत्तर। माझ्याकडे जेल किंवा पक्ष बदलणं हेच मार्ग होते, पत्नीचंही नाव चुकीच्या प्रकरणात गोवलं, जड अंतःकरणानेच पक्ष बदलला, रवींद्र वायकरांचं वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य। भाजप लोकांना ब्लॅकमेल करून घाबरवते, वायकर खरं बोलले, ईडीच्या कारवाईला घाबरून सर्व गेले, अरविंद सावंतांची भाजपवर टीका। शिरूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असेल, अमोल कोल्हेंची 5 वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची भूमिका। भाजपच्या दिनकर पाटलांच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराज भुजबळांच्या भेटीला, उमेदवारी न मिळाल्यामुळे दिनकर पाटील भाजपत नाराज असल्याच्या चर्चा। महानंदाचे एनडीडीबीकडे हस्तांतरण, राज्य सरकार मदर डेअरीला 253 कोटींचा अर्थसहाय्य करणार। जागतिक कुस्ती संघटनेकडून बजरंग पुनिया निलंबित, उत्तेजक चाचणीस नकार दिल्यामुळे कारवाई। 10वीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्याचा राज्य मंडळाचा निर्णय, जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून नवीन शुल्क आकारणी। येत्या 24 तासामध्ये राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।